नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. माऊली, आपल्या या शब्दवारीच्या रूपानं आपण रोज एका संतांचा अभंग ऐकतोय आणि या अभंगातून त्या हरिनामाचं आपल्याला जे महत्त्व कळत जातंय त्यातून होतीये ती आपली आत्मिक शुद्धी. तसं आपल्या आध्यात्मिक इतिहासात साधनेच्या मार्गात नामजपाचं एक वेगळं असं महत्त्व सांगितलंय. या विश्वाच्या अणुरेणूंपासून ते ब्रह्मांड गोलापर्यंतचं सार म्हणजे हरिनाम. मूर्तापासून अमूर्त सगुण निर्गुणामध्ये सर्वत्र तो परमात्माच तर व्यापून असतो आणि या संपूर्णत्वाची अगाध अशा त्या शक्तीची प्रचिती देणारं, आख्यान मांडणारं सर्वोत्तम साधन म्हणजे कीर्तन. कीर्तन सेवा ही त्या सावळ्याची आत्यंतिक आवडती. म्हणून तर आपल्या संत परंपरेत या सगळ्या संत विभूतींनी कीर्तन सेवेवर जोर दिला. आधी काळच्या समाजाला एकत्रित आणण्याचं आणि भरकटलेल्या समाज मनाला सन्मार्गाला, भक्तिमार्गाला लावण्याचं उत्तम उदाहरण होतं कीर्तन आणि ही परंपरा आजही अगाध चालू आहे. असंच या संत माळेतील शिरोमणी म्हणजे संत निवृत्तीनाथ. जन्माला आलेल्या जीवाला या मायेच्या भवपाशाच्या बंधनातून निवृत्त विरक्त होण्याचा भाव देणारी एक थोर विभूती. निवृत्तीनाथ हे एक प्रसिद्ध आणि प्रभावी कीर्तनकार होते. नाथ परंपरेचा सिद्ध हस्त, सखोल आणि स्पष्ट विचार, त्या परमात्म्यावरचा स्वतःपेक्षा जास्त असा विश्वास आणि अगदी कोवळ्या वयापासून उमजलेली आध्यात्मिक आणि प्रापंचिक अशी समंजसता, या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे संत निवृत्तीनाथांचा अधिकार मोठा वाटतो. कीर्तनातून हरिनामाचा प्रसार आणि प्रचार करत त्यांनी भक्तिमार्गाची नवी मुहूर्तमेढ रोवली. चला तर आज ऐकूया संत निवृत्तीनाथांचा हा एक सुंदर अभंग. निराकार वस्तू आकारासी आली, निराकार वस्तू आकारासी आली, विश्रांती पै झाली विश्वजना. भीवरा संगमी निरंतर सम, भीवरा संगमी निरंतर सम, तल्लीन ब्रह्म उभे असे. पुंडलिक ध्याये पुढत पुढती सोय, पुंडलिक ध्याये पुढत पुढती सोये, विठ्ठल हेची गाये संकीर्तनी. निवृत्ती संकीर्तन ब्रह्म हे सोजवळ, निवृत्ती संकीर्तन ब्रह्म हे सोजवळ, नाम हे रसाळ अनिर्वाच्य, नाम हे रसाळ अनिर्वाच्य. त्या सावळ्या श्रीरंगाचं नाम सतत मुखात ठेवा आणि ही आपली वारी आनंदानं चालू द्या. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी.